न्यूज 18 लोकमत या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। द्राक्ष उत्पादकांना केंद्र सरकारच्या निर्णयाचा प्रचंड मोठा फटका बसलेला आहे। निर्यातक्षम द्राक्षावरील सबसिडी बंद केल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय। द्राक्ष निर्यातीसाठीची 1.5 लाखांची सबसिडी बंद करण्याचा निर्णय ऐन बागा कापणीच्या वेळेला झालेला आहे। परिणामी हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याची शेतकऱ्यांची भावना आहे। तसंच कंटेनरच्या भाड्याची 2 लाखांची सबसिडी ही बंद झालेली आहे। पाहुयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांचा हा स्पेशल रिपोर्ट। चवीला अत्यंत रसरशीत द्राक्ष निर्यातीसाठी याला सगळ्यात जास्त मागणी। या कसदार मातीमध्ये उभ्या राहिलेल्या या द्राक्षांच्या बागा म्हणजे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधारच। वर्षभर राबून कापणीला आलेलं हे पीक जेव्हा चांगला मोबदला देतं तेव्हा तो शेतकऱ्यांसाठी मोठा आनंदाचा क्षण असतो। गेल्या 3 वर्षात अस्मानी संकटानं शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं। या हंगामात चांगला मोबदला मिळण्याची वेळ आली आणि केंद्र सरकारनं त्यांचा हा घास सुद्धा तोंडचा हिरावून घेतला। जवळपास माझ्यासारखे 70,000 फार्मर असतील ज्यांनी एक्सपोर्ट होण्यासाठी रजिस्ट्रेशन केले। तर सरकार एका साईडनी असं बोलतंय की तुम्ही एक्सपोर्ट करा आणि एका बाजूने प्रोत्साहन देतंय। आणि ज्यावेळेस माल एक्सपोर्ट व्हायवर आले आणि हार्वेस्टिंगचा पिरियड आला त्यावेळेस सरकारने अचानक सबसिडी काढून घेतली। म्हणजे एका हाताने घास भरवायचा आणि दुसऱ्या हाताने ओढून घ्यायचा, यात काही अर्थ नाही। पॅकिंग इंडस्ट्रीमध्ये सध्या द्राक्ष पॅकिंगची जय्यत तयारी सुरू आहे। मात्र अवघ्या 2 दिवसात निर्यातक्षम द्राक्षांच्या दरात किलोला 20 रुपयांनी भाव घसरलेत। निर्यात सबसिडी रद्द झाल्यानं व्यापाऱ्यांनी थेट खरेदी दरातच कपात केली आहे। अखेर याचा थेट आर्थिक फटका बसलाय तो शेतकऱ्यांनाच। किसानों के लिए एक्सपोर्ट जो रिफंड मिलता था वो थोड़ा और बढ़ना चाहिए, उन्होंने और घटा दिया है, ये तो गलत है। पहले ही किसानों को इस साल जो है ना बारिश की वजह से नुकसान बहुत हुआ है और उसमें भी अगर इनका जो जिन लोगों का एक्सपोर्ट जाता है, एक्सपोर्ट में दवाइयों का खर्चा ये वो बहुत लगता है। हम तो व्यापारी हैं, हम तो मार्केट के हिसाब से लेंगे। डोमेस्टिक मार्केट डाउन है तो उसी हिसाब से लेंगे माल, लेकिन उनका माल जो है बिक नहीं रहा है सही तरीके से, तो उनको दुख तो है, परेशानी भी है। खर्चे बहुत बढ़ गए हैं, लेबर कास्ट बढ़ गई। द्राक्ष उत्पादनात नाशिकचा देशात पहिला क्रमांक लागतो। 2 लाख एकरवर 20 लाख मेट्रिक टन द्राक्षाचं उत्पादन घेतलं जातं। दरवर्षी 3 लाख टन द्राक्ष निर्यात होतात। वार्षिक सबसिडी होते ती 120 कोटी रुपयांची। या निर्यातीतून देशाला मोठं आंतरराष्ट्रीय चलन सुद्धा मिळतं। यामुळे शेतकऱ्यांनाही फायदा होतोच आणि देशाला सुद्धा। जगामध्ये दक्षिण आफ्रिका, पेरू, चिली आणि भारताच्या द्राक्षांना सर्वात जास्त मागणी आहे। सबसिडी रद्द झाल्यानं आता निर्यातीमध्ये मोठी घट होणार आहे। आंतरराष्ट्रीय मार्केटमधील भारताची बाजारपेठ कमकुवत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। परिणामी आंतरराष्ट्रीय चलनाचा तुटवडा होण्याची भीती आहे। तर वर्षातून एकदाच मिळणारी ही सबसिडी त्वरित सुरू करावी अशी मागणी शेतकरी संघटना करतात। तर द्राक्ष निर्यात हा निर्यातदारांचा जरी विषय असला परंतु द्राक्ष निर्यात करताना ज्या निर्यातीवर जी 5% सबसिडी मिळायची, पूर्वी तर ती 7% होती, 7 नंतर 2% कमी केली, 5% देत होते। परंतु त्या 5% सबसिडीचं कॉस्टिंग निर्यातदार धरायचे आणि त्या पद्धतीने द्राक्ष उत्पादकाला द्राक्ष खरेदी करताना तो माल म्हणजे तो रेट मिळायचा। परंतु ही 5% सबसिडी बंद केल्यामुळं निश्चित द्राक्षाच्या 5% जरी तो म्हणजे कमी वाटत असले परंतु एकंदरीत भावावर म्हटलं तर 10 ते 15 रुपये किलोचा मोठा फरक त्या ठिकाणी त्या 5%मुळे पडला आहे। एक बाजूला सबसिडी बंद केली आणि दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंटेनरचं शॉर्टेज, कंटेनरचे भाडे पण त्या ठिकाणी वाढलेले आहेत। आपला देश शेतीप्रधान असला तरी सातत्यानं बदलणाऱ्या सरकारी निर्णयांचा फटका शेतकऱ्यांचं कंबरड मोडतो। परिणामी सरकारनं सबसिडीवरची स्थगिती उठवावी ही आत्ताची तातडीची गरज आहे।
शेतकऱ्यांच्या या मागणीला केंद्र सरकारनं गांभीर्याने घेतलं आणि खरोखर शेतकऱ्यांना दिलासा दिला. कारण वर्षातनं एकदाच निघणारं पीक आणि कापणीला आलेलं पीक आणि आत्ताच आहे तो एक्सपोर्टचा कालावधी. अवघ्या 15 ते 20% उत्पादित केलेल्या मालाला जर का सबसिडी पुन्हा एकदा दिली तर फायदा होणार त्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा. केंद्र सरकारनं सुद्धा या गोष्टीचा, या निर्णयाचा पुनर्विचार करावा. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह प्रशांत बाग, न्यूज 18.